झी 24 तास एक पाऊल पुढे। मृगाचा पाऊस योग्य वेळी झाल्यानं भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली, पण गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानं शेतांची तळी झाली आहे। त्यामुळे सरकारनं नुकसान भरपाई म्हणून बियाणं द्यावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, तर दुसरीकडे कृषी केंद्राकडून मात्र शेतकऱ्यांची लूट सुरू आहे। गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर ओढवलंय। पेरणी झालेल्या 90% शेतीचं या पावसामुळे नुकसान झालंय। पंचनामा करून नुकसान भरपाई म्हणून पैसे देण्यापेक्षा सरकारनं धानच द्यावेत अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यावरती आता दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, तर त्याकरिता काहीतरी शासनाने याकरिता मदत करावी। आता दुबार पेरणी करावं लागून राहिली आहे आणि हे दुबार पेरणी करताना कृषी केंद्र आहे हे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची लूट करत आहेत। 600 ते 700 रुपये प्रति चुंगडी 10 किलोची शेतकऱ्यांना पुन्हा घ्यावं लागून राहिली, त्यामुळे शेतकऱ्याचं खूपच नुकसान आहे। मृगाचा पाऊस चांगला बरसल्यानं शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली, पण त्यानंतर झालेल्या पावसामुळे शेतीचं नुकसान झालं। जिल्ह्यातल्या सुमारे 20 ते 30 गावांमधली शेती पाण्याखाली गेली। दुबार पेरणीसाठी पुन्हा धान आणायचे कुठून हा प्रश्न आता या शेतकऱ्यांना सतावतोय, पण शेतकरी मात्र आता आहेत सर्वेक्षणाच्या प्रतीक्षेत। भंडाऱ्याहून माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।